सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आपण सिटीजनशिप ऍक्ट डिटेलमध्ये पाहत आहोत पूर्ण सिरीज। पहिल्याच्या पाहून घ्या रे बाबा, मनाच्या नाही। आणि एवढ्या डिटेलमध्ये पूर्ण कायदा जो आहे ना, ऍक्ट बेअर ऍक्ट त्यातलेच पॉइंट घेतले आहेत। त्याच्यामुळे लक्ष्मीकांत वगैरे जे सोडले आहेत ना, ते याच्यात आले आहेत। आलं का लक्षात? त्याच्यामुळे आता याच्यानंतर काय विचारा लमछाले, इंटरव्ह्यू मध्ये मी काही विचारा लमछाले असं म्हणू शकतो ना, राईट। आता काय पाहणार आहोत? नागरिकत्वाची समाप्ती। टायटल जे बेअर ऍक्ट मध्ये दिलाय ना, तेच इथे दिलाय, टर्मिनेशन ऑफ सिटीजनशिप। मराठी जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये नागरिकत्वाची समाप्ती असा शब्द दिलेला आहे। गाईड मध्ये नागरिकत्वाचा ऱ्हास असं आपण म्हटलेला आहे, बरोबर आहे, असं पण म्हटलेलं आहे। आपण इथे काय वापरणार? नागरिकत्वाची समाप्ती। का? तर गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आपण वापरत आहोत, ओरिजिनल बेअर ऍक्ट। लक्षात आलं? ठीक आहे। तर मग चलायचं की किती प्रकार आहे, किती प्रकारे नागरिकत्वाची समाप्ती होऊ शकते, समाप्ती का होते, हे पण तर महत्वाचं आहे ना। मग त्याची कारण काय आहेत, कोणाची समाप्ती होऊ शकते, है ना, काय प्रक्रिया आहे, हा सर्व बघून घेऊ। क्लिअर? चलायचं मग? चला तर बघा, नागरिकत्वाची समाप्ती जी आहे, टर्मिनेशन ऑफ सिटीजनशिप, हे 3 प्रकारे होते, 1, 2 आणि 3। सिटीजनशिप ऍक्ट 1955 याच्यामधलं सेक्शन 8, सेक्शन 9, सेक्शन 10 हे नागरिकत्वाच्या समाप्तीशी संबंधित आहे। लक्षात आलं? सेक्शन 8 काय म्हणतं? नागरिकत्वाचा त्याग, रिनन्सिएशन ऑफ सिटीजनशिप। सेक्शन 9 नागरिकत्वाची समाप्ती, जसं इथे टायटल आहे तसंच आहे, किंवा नागरिकत्व संपुष्टात येणे किंवा नागरिकत्वाचा ऱ्हास, टर्मिनेशन ऑफ सिटीजनशिप। बिलकुल वरचं टायटल जशान तसं ते सेक्शन 9 मध्ये आहे। सेक्शन 10 नागरिकत्वापासून वंचित करणे किंवा नागरिकत्व हिरावून घेणे, डिप्रावेशन ऑफ सिटीजनशिप। किती प्रकारे नागरिकत्वाची समाप्ती होईल? मग 3 प्रकारे। आता या 3 प्रकारामध्ये महत्वाचं हे काय बघूया, की पहिलं जे आहे नागरिकत्वाचा त्याग, त्याने त्याग केलाय, सोडून दिलाय, व्हॉलंटरीली। कसा झालाय? व्हॉलंटरीली, स्वेच्छेने। इथे नागरिकत्वाची समाप्ती केव्हा होईल? तर त्या नागरिकाने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व संपादित केलं, दुसऱ्या देशाचं नागरिकत्व संपादित केलं की इथे आपसुकच चाललं जाईल। म्हणजे हे सुद्धा व्हॉलंटरीली आहे, हे सुद्धा व्हॉलंटरीली आहे, बरोबर आहे। पण इथे मात्र वंचित करणे, जे काढून घेणे, याचा अर्थ हे मात्र व्हॉलंटरीली नसावं, हे मात्र व्हॉलंटरीली नसावं। क्लिअर? लक्षात आलं? पहिल्यांदा कॉन्सेप्ट क्लिअर झाला। ओके, आता तुम्ही म्हणाल की नागरिकत्व कायले काढून घ्यायचे, भेटलं ना बाबा, आता भेटू दे ना, राहू दे ना, है ना, कायले काढायचं? तो सी द सिनेरियो, द स्टेट इज अ सॉवरेन एंटिटी। काय आहे? सार्वभौम घटक आहे राज्य म्हणजे, आणि त्या राज्याचं सार्वभौमत्व जे आहे ते त्या लोकांच्या सार्वभौमत्वामधून असतं। मग ते सार्वभौमत्व लोकांमध्ये कुठून येतं? नागरिकत्वाच्या संकल्पनेमधून येतं। Therefore, the citizenship is a sovereign entity of the state. जर नागरिक आहे तर राज्य आहे, आणि राज्य आहे तर नागरिक आहे। मग नागरिक जे आहेत ते जर ह्या देशाचेच नसतील तर राज्याची सॉव्हरेनिटी जी आहे, सार्वभौम, धोक्यात। किंवा ते जे नागरिक आहेत ते देशाशी एकनिष्ठच नसतील तर, आणि म्हणूनच राज्याला अधिकार आहे की त्याचा सच्चा नागरिक कोण। बाकीचं डिंग हाक नाही, बाकीचं डिंग हाक नाही, हम देश के वासी ना, हम असं कॉन्टेक्स्ट लक्षात घ्यायचा। आणि त्यामुळे आपल्याला काय दिसते की प्रत्येक देशाला, त्या देशातील सरकारला याबाबत अधिकार आहे, है ना, कशाचा? टर्मिनेट करायचा।
क्लिअर? ओके. तर आता ह्या तीन ज्या आहेत, तीन मार्गाने टर्मिनेशन होऊ शकते, नागरिकत्वाची समाप्ती होऊ शकते. आता प्रत्येकाला एकेकाला समजून घेऊ डिटेलमध्ये. ओके. पहिलं बघूया. मस्त एकदम क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये बनवलाय, क्वेश्चन आन्सर. ठीक आहे, राईट. पहिला आहे नागरिकत्वाचा त्याग, रिन्युन्सिएशन, सेक्शन 8. टाटा बाय बाय. टाटा तुम्ही नाही जायचं, पूर्ण व्हिडिओ पाहायचा. हा, टाटा बाय बाय म्हणजे इथं त्याला इच्छा झाली मला करायच्या टाटा, मी जातो आता, असं जर म्हणत असेल तर ते रिन्युन्सिएशन होतं, है ना. कोण नागरिक असेल की जो रिन्युन्सिएट करू शकत असेल तर कोणताही, बघा शब्द जसे लिहिलेले आहेत ना तिथे येतात, कोणताही सज्ञान व पात्र भारतीय नागरिक असं म्हटलेलं आहे. आणि केवळ सेक्शन 8 मध्येच म्हटलेलं आहे, 9, 10 मध्ये हा शब्द वापरला नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. कोणताही सज्ञान व पात्र भारतीय नागरिक, एनी इंडियन सिटीजन ऑफ फुल एज अँड कॅपॅसिटी. हे याच्यासाठी कारण इकडे तुम्हाला दिसेल अज्ञान मुलांचं काय होणार. म्हणजे कोण रिन्युन्सिएट करू शकतो, असा भारतीय नागरिक जो सज्ञान व पात्र आहे. आता याच्यामध्ये ज्या मार्गाने नागरिकत्व संपादित होते ते मार्ग इथे मेन्शन केले आहेत का? नाही. एनी म्हटलंय, कोणीही, कोणीही, कोणत्याही मार्गाने, मग तो बाय बर्थ, बाय डिसेंट असेल, है ना, किंवा बाय रजिस्ट्रेशन असेल, बाय नॅचरलायझेशन असेल, कोणत्याही मार्गाने भारताचा नागरिक असेल असा कोणताही. लक्षात आलं का? तो कोण असणार पाहिजे? सज्ञान व पात्र, फुल एज अँड कॅपॅसिटी. कशा म्हणजे मेंटली डिसेबल बी नाही आणि फुल एज म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेला. ठीक आहे. मग कशा प्रकारे बाबा? तर तो म्हणेल मला सोडून द्यायचं, मला त्याग करायचा आहे. तर त्याग करायचा आहे तर मूळ आला आणि चालला गेला, त्याग केला असं जमन का? नाही. त्याला विहित नमुन्यामध्ये घोषित करावं लागेल. रिन्युन्सिएशनचा एक प्रिस्क्राईब फॉर्मॅट असतो, त्या प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅटमध्ये त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटला लिहून द्यावं लागेल, मला भारताचं नागरिकत्व सोडायचं आहे. ओके. प्राधिकारी जो आहे ज्याच्याकडे ते सबमिट करेल, सेंट्रल गव्हर्नमेंट मधला अधिकारी जो आहे, त्या अधिकाऱ्याकडे जो सबमिट केलेल त्या अधिकाऱ्याने त्याची जे रजिस्टर जे लिहून दिलेला डिक्लेरेशन ते रजिस्टर्ड करावं लागेल, त्याची नोंदणी करावं लागेल. आणि नोंदणी केली तर त्या दिवसापासून तो समजला भारताचा नागरिक नो रे बाबा, आता गेट आउट आहे तो. क्लिअर? ओके. आता अशा वेळात स्थगिती देता येते का? काही स्टॉप करता येते का? यानं म्हटलं मला नाही बाबा, फ्रीडम आहे, कोणत्याही देशाचा नागरिक होऊ शकते, फ्रीडम आहे, मला नाही राहायचं इथं. पण तसं नाही, तसं नाही. जरी त्याची इच्छा असन व्हॉलंटरली, पण जर या दरम्यान भारताचं कोणत्याही देशाशी, कोणत्याही ज्या देशामध्ये आता तो जाणार आहे माहित नाही आहे बा, है ना, कोणता आहे, पण कुठल्याही युद्धामध्ये भारत जर सहभागी असेल, म्हणजे वॉर कंडिशन असेल, पण वॉर कंडिशन म्हणजे कुठली? आता रशिया युक्रेन चालू आहे म्हणून वॉर कंडिशन का? नाही. भारत जो आहे त्या युद्धामध्ये सहभागी असेल, सक्रिय सहभागी असेल, सक्रिय. आता युक्रेन आणि रशिया चालू आहे तर भारतमध्ये बाबा थांबवा रे बाबा, का भालधंदे करता, असं म्हणते ना, असं म्हणते. तर सहभागी या असा सहभागी नाही, जर ढिशका करायला लागला तर सहभागी. ठीक आहे. तर युद्धामध्ये सहभागी असल्यास केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, ऍज पर द डायरेक्शन्स ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे युद्ध थांबल्यानंतरच असं नाही म्हटलंय इथे शब्द, सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवेल त्याच्या डायरेक्शननुसार तोपर्यंत थांबून राहील. त्यांनी जर म्हटलं ओके काही प्रॉब्लेम नाही जाय तू, तर ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे. याचं वॉर थांबेल आणि नंतरच, असं काही घेणं देणं नाही, असं याच्यात भाष्य आहे. पण इन जनरल स्टॉप कशाला करते बाबा, युद्ध संपू दे, तू चाल आमच्या काळ्या करायला तिकडे गेला असतं, होऊ शकते, भीती असते, म्हणून स्थगिती. ठीक आहे. आता जे नागरिक आहेत सज्ञान व पात्र, पण अज्ञान मुलांचं काय रे बाबा, है ना, अज्ञान मुलांचं काय? तर अशा व्यक्ती ज्याने नागरिकत्वाचा त्याग केला, रिन्युन्सिएशन केलं, अशा व्यक्तीचे प्रत्येक अज्ञान मुलं
जेवढे काही पोट्टे असतील, 1 असतील, 2 असतील, 10 असतील, 100 असतील, 100 बी राहतात ना, आपण पाहिलं ना कौरव है ना. तर अज्ञान मुलांचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येईल. म्हणजे माय बाप गेले, माय जाओ बाप जाओ, कोणी बी जाओ, तो पोट्टे बी गेले, संपलं. एव्हरी मायनर चाइल्ड ऑफ सच पर्सन सीज टू बी इंडियन सिटीजनशिप. आता पोट्ट्यानं काय पाप केलं तुमच्या? बाप बदमाश असन, माय बदमाश असन तर. म्हणून बघा सोय कसा आहे बघा. सेक्शन 8 मध्येच सोय आहे. लक्षात घ्या, कुठे सोय आहे? सेक्शन 8 मध्येच सोय आहे की जे अज्ञान मुलांचं नागरिकत्व चाललं जाईल भारताचं, त्यांना सज्ञान वयात आले म्हणजे किती, 18 वर्षाचे झाले की 1 वर्ष. बघा लक्षात घ्या, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष शब्द वापरलाय. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत विहित नमुन्यात त्यानं जर म्हणलं मला बाबा भारतीय नागरिकत्व पाहिजे बाबा, माया बाप भैताळ होता आमचा, त्याला काय माहित नाही, गेला तिकडे फिराले लंडन मध्ये है ना, असं जर म्हटलं तर त्याला नागरिकत्व मिळतं विदिन 1 year आफ्टर अटेनिंग द फुल एज. बघा है ना. मेक डिक्लेरेशन इन अ प्रिस्क्राइब फॉर्मॅट विथ विश, इंटेंट क्लिअर झालं पाहिजे, विथ विश टू रिझ्यूम द इंडियन सिटीजनशिप. मला पुन्हा परत द्या रे बाबा, असं जर अज्ञान मुलगा जेव्हा सज्ञान होईल तेव्हा त्याला परत मिळेल. सेक्शन 8 क्लिअर ओके. आता सेक्शन 9 मध्ये काय म्हटलेलं आहे? टर्मिनेशन ऑफ सिटीजनशिप. बघा इथं मी काय दरवाजा क्लोज दरवाजा क्लोज म्हणजे कसं, इथं भारतीय नागरिक दुसऱ्या देशाचं नागरिकत्व जुगाड जमवला. इथं भारतीय नागरिक आहे आणि दुसऱ्या देशाच्या नागरिकत्वाचा जुगाड जमवला, सिटीजनशिप दुसऱ्या देशाची घेतली. भारत काय म्हणते? इंडियन सिटीजनशिप इज अ सिंगल सिटीजनशिप, एकल नागरिकत्व आहे. तू तिथं घेतलास बापू ना, मग इथलं कट, मी दरवाजा बंद करतो, आता ह्या घरात याचं नाही, तू त्या घरचा झालास, असं जे म्हणते दॅट इज कॉल्ड ॲज अ टर्मिनेशन ऑफ सिटीजनशिप, नागरिकत्वाची समाप्ती किंवा ऱ्हास. क्लिअर? लक्षात आलं ठीक आहे का? कारण की भारतीय संविधानाने एकल नागरिकत्व अडॉप्ट केलं. तर सेक्शन 9 काय रिफ्लेक्ट करतं? एकल नागरिकत्व. क्लिअर ओके. आता कोण नागरिक आहे? कोणताही भारतीय. बघा इथे शब्द कसा वापरला, एनी सिटीजन ऑफ इंडिया. तिथं कसं वापरलं होतं? फुल एज अँड कॅपॅसिटी. इथं म्हटलं का नाही, कारण दुसऱ्या देशाचं नागरिकत्व ज्याला मिळेल ते काय पोट्ट्या पट्ट्याला मिळेल का चिल्ले पिल्ल्याले? नाही, तिथे तो सज्ञान असेल आणि पात्र असेल त्या देशासाठी. त्याच्यामुळे इथे शब्द कसा लिहिलाय? कोणताही भारतीय नागरिक. कशा प्रकारे? जर त्याने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकृतीद्वारे म्हणजे नॅचरलायझेशन, पंजीकरणाद्वारे किंवा नोंदणीद्वारे, ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो, किंवा 26 जानेवारी 1950 ते हा कायदा जो आहे, हा कायदा म्हणजे सिटीजनशिप ऍक्ट 1955, ज्या दिवशी अंमलात आला, कॉन्सेप्शन म्हणजे 30 डिसेंबर 1955 या दरम्यान, म्हणजे कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड कॉमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट या दरम्यान जे आहे, स्वेच्छेने जर दुसऱ्या देशाचे नागरिकत्व संपादित केले असेल, voluntarily if acquired the citizenship of a foreign country, है ना, फॉरेन कंट्री जर असं केलं असेल तर मग मात्र इथलं आपसुकच ते रद्द होईल. आता आपसुकच रद्द होईल, माहीतच नाही झालं तर अडचण आहे. आणि म्हणून मग याच्यामध्ये चौकशी, बघा सेक्शन 8 मध्ये चौकशी होती का? नाही, पण सेक्शन 9 मध्ये आपल्याला काय दिसते? चौकशी. तर 9(2) नुसार केंद्र शासनात चौकशीचे अर्धन्यायिक अधिकार आहेत. क्वासाय ज्युडिशियल अधिकार आहेत. आणि या चौकशीमध्ये ती चौकशी करताना काय, आधी टर्मिनेशन पास करावं लागेल, म्हणजे त्याला मान्य करावं लागेल की ओके टर्मिनेट, आणि मग त्याच्यावर चौकशी चालवता येईल.
हे कुठलं आहे तर मोहम्मद इलाई वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल 2009चं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं. त्यानुसार त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारला चौकशी करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, परंतु त्यांना पहिल्यांदा टर्मिनेशन डिक्लेअर करावं लागेल. का? कारण की त्यांना काय लोचा केला रे बाबा माहितच नाही. तिकडे गेला आणि इकडे सांगितलं नाही. इकडचं काय गोडबंगाल पूर्ण झालाच पाहिजे. बरोबर आहे. अजून पुन्हा सेक्शन 8 मध्ये जसं म्हटलं आहे युद्धाच्या वेळा स्थगिती, तसंच इथे सुद्धा युद्धाच्या वेळा स्थगिती. कारण तिकडे जाऊन का करण काही गॅरंटी नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवून त्याला जाऊ द्यायचं का नाही द्यायचं, नाही जाऊ द्यायचं. जास्त नखरे केल्यानंतर बंद जेल. बरोबर आहे. ठीक आहे. आता शेवटचं बघूया सेक्शन 10. सेक्शन 10 मध्ये काय म्हटलं आहे? नागरिकत्वापासून वंचित करणे किंवा नागरिकत्व हिरावून घेणे किंवा काढून घेणे, है ना. आता इथे कोण भारतीय हे बघा खूप महत्वाचं आहे. कोण भारतीय? तर भारतीय नागरिक बघा इथे काय भारतीय नागरिक जो स्वीकृतीने किंवा नोंदणीद्वारे स्वीकृतीने किंवा नोंदणीद्वारे भारताचा नागरिक झाला. म्हणजे बाय बर्थ बाय डिसेंट म्हटलं का नाही, बाय रजिस्ट्रेशन बाय नॅचरलायझेशन. असे जे नागरिक आहे जे बाय नॅचरलायझेशन किंवा बाय रजिस्ट्रेशन झाले कुठले? सेक्शन 51A, सेक्शन 51C आणि सेक्शन 62. म्हणजे जिथं लग्न करून पोट्टापोट्टी आले किंवा पीपल्स ऑफ इंडियन ओरिजिन जे आहेत ते 7 वर्ष वास्तव्यात राहिले किंवा नॅचरलायझेशनने स्वीकृतीने जर आले, असे 3 प्रकारचे नागरिकांसाठी हा क्लॉज हा सेक्शन आहे. सेक्शन 10. इतर नागरिकांसाठी आहे का? तिथं नाही. बाकी नागरिकांना जर बाय बर्थ असन इथलाच नागरिक असन आणि त्यानं काही भालधंदे केलं तर याला धरून हाकलून देतील का? नाही, त्याला जेलमध्ये टाकतील कुठतील चांगल्यानं. याले नाही बाबू, कारण की हा बाहेरून आलेला आहे. हा कुठून आलाय? बाहेरून आला आहे. त्या देशाशी तो एकनिष्ठ असावा. आता ह्या देशामध्ये आला, ह्या देशाचा नागरिक झाला आणि ह्या देशाचा नागरिक होताना बाय रजिस्ट्रेशन बाय नॅचरलायझेशन कंडिशन होती शपथ घे रे बाबा, ओथ ऑफ एलिजियन्स. ह्या देशाशी, या भारतातल्या संविधानाशी, या कायद्यांशी तू एकनिष्ठ राहशील आणि चांगली वर्तणूक ठेवशील असं म्हटलं होतं. पाहिलं का? पाहून घ्या, नसन आठवण तर पाहून घ्या, तिथं मी सांगितलं. आता असं जेव्हा म्हणलं होतं आणि या माणसानं जर लोचे केले असतील तर कोणते लोचे म्हणजे कोणत्या कारणासाठी बाबा याला हाकलतील ते खूप महत्वाचे आहे. तर कोणत्या कारणासाठी? तर आपल्याला इथे 5 कारणं दिसतात. पहिलं कारण आहे फसवणुकीने नागरिकत्व प्राप्त केलं असेल बाय फ्रॉड, फॉल्स रिप्रेझेंटेशन. खोटं दिलं असेल, कागदपत्र सगळे नकली, मी मस्ताव काळा एकदम मस्त असं बोगस दिलं असेल तर. बरोबर, चार शोभरासारखं चोर माणूस. बरोबर आहे. असं जर असेल तर. दुसरं, भारतीय राज्यघटनेशी द्रोह केला असेल. अरे बा तू शपथ घेतला होतास आणि आता बापू द्रोह करतास. डिसलॉयल टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपल्या भाषणामध्ये जर भारतीय संविधानाच्या विरोधात काही बोलला असेल, रॉंग टीका टिप्पणी केली असेल, काहीतरी ॲलिगेशन केलं असेल तर ओके. तिसरं आहे युद्ध चालू आहे भारताशी आणि त्या युद्ध काळात शत्रू बरोबर बेकायदेशीरपणे व्यापार केला, दरलाने इथला पेट्रोल तिथं विकला तुमचा है ना बदमाश, किंवा संपर्क केला, जुगाड जमवला तर है ना. अनलॉफुली ट्रेड और कम्युनिकेशन विथ एनिमी कंट्री ड्युरिंग द वॉर शब्द वापरला, ड्युरिंग द वॉर. मग बाकी वेळेस तर शत्रू राष्ट्र मित्र राष्ट्र ही डिप्लोमॅटिक संकल्पना आहे. प्रत्यक्षात वॉर होत असेल तर धोका आहे. अशा वेळेला केला असेल तर कोणताही नागरिक युद्ध काळामध्ये शत्रू राष्ट्राशी कसा व्यापार करू शकते? कसा करू शकते? बरं नाही करू शकत. बरोबर आहे. पण याने केला तर या बैमान आहे. बरोबर आहे. डी एबीसीडी जाणून लिहिलं, एबीसीडी लक्षात ठेवा. नागरिकत्व मिळाला त्याला याच्यानं नॅचरलायझेशन किंवा रजिस्ट्रेशन आणि 5 वर्षाच्या आत, ज्या वेळात नागरिकत्व मिळालं तिथपासून 5 वर्षाच्या आत जर कोणत्याही देशामध्ये त्याला 2 वर्ष जर कैद झाली असेल तर त्यानं खोटं सांगितलं होतं, गुड बिहेवियर है ना, म्हणजे गडबड माणूस आहे बा. सो विदिन 5 years आफ्टर रजिस्ट्रेशन बीन सेंटेन्स फॉर द 2 years इन एनी कंट्री, तर हा चांगला माणूस नाही.
त्याच्याकडून शपथ घेतलं होतं आणि त्यांना सगळं लिहून दिलं, खोटा सांगते, बरोबर आहे, याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. आणि शेवटचं ही सामान्यपणे सलग 7 वर्ष भारताच्या बाहेर वास्तव्य. मग आलाच काय बाबा इथं आला, नागरिकत्व घेतलं नाही, इथं राहत नाही तू, मग राहत नाही, सलग ऑर्डिनरी रिसाइडेड आउटसाइड इंडिया फॉर द 7 years कंटिन्युअसली राहत नाही, तर मग याचा अर्थ तुझं इथं राहायची इच्छा नव्हती. पण याच्यामध्ये क्लॉज दिलेला आहे. काय क्लॉज दिले आहेत की एखाद्या वेळा भारताचं नागरिकत्व भेटलं त्याला, परंतु जर तो शिक्षणासाठी गेला असेल तर परदेशात, है ना, एखाद्या इन्स्टिट्यूशन, फॉरेन इन्स्टिट्यूशन मध्ये, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन घेतली असेल ना, आणि 7-8 वर्षाचा अभ्यास असेल तर काय करण बिचारा. दुसरं, परदेशात भारत सरकारची नोकरी करत असेल तर, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सर्व्हिसमध्ये असेल आणि फॉरेन मध्येच राहते तर, है ना, डिप्लोमॅट मध्ये, किंवा भारताचं सदस्य ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा आहे, आंतरराष्ट्रीय संघटनेचं, तिथे जर काम करत असेल तर तो भारताच्या वतीनंच करते बाबा, भारताचाच नागरिक झाला ना. किंवा भारतीय दूतावासामध्ये दरवर्षी, जरी फॉरेनले राहते तू, पण दरवर्षी लिहून देते बाबा मला भारताचं नागरिकत्व पाहिजे, दरवर्षी अॅन्युअली तो रजिस्ट्रेशन करते तिथं, मी भारताचाच नागरिक राहील बाबा. म्हणजे काय, इंटेंट क्लिअर होते. म्हणजे काय, इंटेन्शन त्याचं क्लिअर होतं. इंटेन्शन क्लिअर नसेल तर त्याला लात मारल्या जाईन. हे अशी मारली लात, या किक आउट बापू, राईट. आता कारवाई कशी होईल, तर कारवाईसाठी ई सोडून द्यायचा, कारण ई साठी क्लिअर कंडिशन आहे, काही इश्यू नाही आहे, काही भीती पण नाही, काही इश्यू पण नाही. पण ABCD बघा, खतरनाक काम आहे. ABCD मध्ये पहिल्या याच्यात फसवणुकीनं आला, दुसऱ्या याच्यात त्याने कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला द्रोह केला, तिसऱ्या याच्यात युद्ध काळात शत्रू बरोबर त्याने व्यापार करून घेतला, आणि चौथ्या याच्यात त्याला शिक्षा झाली. म्हणजे या चारही याच्यामध्ये त्याच्या बिहेवियरवर, त्याच्या इंटेन्शनवर क्वेश्चन मार्क होता ना, क्वेश्चन मार्क होता. मग अशा याच्यात कारवाई करायला 4 कारणांसाठी केंद्र शासन काय करते, त्याला आधी नोटीस बजावते. त्याला काय करते, नोटीस बजावते. नोटीस बजावल्यामध्ये कारण लिहिते, कोणत्या कारणासाठी, या 5 पैकी लिहिते. नोटीस बजावल्यावर या 4 कारणांमध्ये जर कारण असेल, 5वं सोडून, नोटीस तर 5ही कारणांसाठी बजावते, पण नोटीस मध्ये जर ABCD हे कारण असेल, 5वं कारण नसेल, तर त्याच्याकरिता ती काय करते, कमिटी ऑफ इन्क्वायरी बसवते. कमिटी ऑफ इन्क्वायरी, चौकशी समिती बसवते. या चौकशी समिती कशी आहे, ही 3 सदस्यीय आहे, 3 सदस्यीय आहे, 3 सदस्य आहेत. त्यामध्ये एक चेअरमन असते, ज्याला 10 वर्षाचा लिगल आस्पेक्ट मध्ये नॉलेज असते, म्हणजे त्याने लिगल सर्व्हिस केली असते, आणि 2 इतर जे सदस्य आहेत ते केंद्र सरकार त्याची नेमणूक करतात, बरोबर आहे. तर अशी कमिटी ऑफ इन्क्वायरी असते. त्याचा रिपोर्ट जो आहे तो केंद्र सरकारला सादर केला जातो, आणि केंद्र सरकारला बंधनकारक आहे तो जो अहवाल आहे, तो जो रिपोर्ट आहे, त्याच्या आधारावरच कारवाई करायची आहे. म्हणजेच काय, याच्यावर कारवाई करणे अनिवार्य आपल्याला दिसते. म्हणजे सेक्शन 8 मध्ये कारवाई नाही, कारण व्हॉलंटरी. सेक्शन 9 मध्ये डाऊट आहे थोड्याफार, म्हणून कारवाई है ना, कारण की तो दुसऱ्याची जमवलानच कसं बाबा, आपली सोडलं ना सोडाच्या आधी, है ना, पहिल्याच्या तर सांगते मी सोडून चालला आहो, काही टेन्शन नाही, तर मग ओके. दुसऱ्याच्यात न सोडता तिकडे गडबड, तिसऱ्याच्यात तर बाबा बाहेरचा माणूस इथं आला आणि इथलं गडबड केली, म्हणून त्याला ढिशक्याव. आलं लक्षात, क्लिअर, कॉन्सेप्ट क्लिअर झाला. कोणते नागरिक, कोणते प्रकार, काय कारवाई, काय कारण, पूर्णपणे क्लिअर केलेलं आहे, काहीच उरलं नाही. मला वाटते तुम्हाला समजलं असन, नसन समजलं तर रिपीट मध्ये व्हिडिओ पहा, समजून घ्या, म्हणजे क्वेश्चन चुकणार नाही. अभ्यास तर करता बाबा, फिर बने रहो, लगे रहो और पढ़ते रहो. सो तुमच्या पढ़ाईले ऑल द बेस्ट.